नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चुटचुट कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे. कारण आता उन्हाळा चालू आहे आणि आता उन्हाळ्यात भाज्या नसतात, त्यामुळं भाजीला पर्याय म्हणून आणि छान लागतं. तर पूर्वीचीच ही रेसिपी आहे आमच्या, म्हणजे आईची वगैरे अशी, आईची चुलतीची आमच्या अशी रेसिपी आहे ती चुटचुट म्हणून. तर ती शेंगदाण्यापासून करतोय आपण. तर ती कशी करायची ती बघूया. कढई तापत ठेवलेली आहे. 1-2 चमचे तेल घालूया. तेल जरा जास्तच घालायचं याला. तेल तापल्यानंतर आपण याच्यात मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे, हिंग घालूया, कढीपत्ता, लसूण 10-12 पाकळ्या लसूण मी ठेचून घेतल्यात नुसत्या, तो घालूया. लसूण जरा परतून घ्यायचा. आणि आता कांदा घालायचा आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा परतून घेतलाय आपण. आता 2 चमचे मी 1 चमचावर 2 चमचे नाही, सॉरी 1 चमचा मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ते हे कांद्यातच थोडंसं भाजून घेऊया. फार नाही भाजायला लागत, थोडंसं अगदी. थोडासा डाळीच्या पिठाचा कच्चापणा जावा एवढंच भाजायचं आहे. आता ह्याच्यात हळद घालायची राहिली आपल्याला. अर्धा चमचा हळद, कांदा लसूण मसाला आहे. तिखट आपल्या आवडीप्रमाणे घाला. 1-1.5 चमचा घालते. थोडासा भाजून घेऊया. आता हे 1 वाटीभर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हे फार ओबडधोबड नाही, अशा पद्धतीने घ्यायचं आहे बारीक. हे घालायचं आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यात. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगदाणे भाजून कूट केलेलं आहे. आता ह्याच्यात हे गरम पाणी केलेलं आहे मी. गरम पाणी घालायचं आहे. फार वेळ पण लागत नाही याला. तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्या रेटानं ते करू शकता तुम्ही. ही भाकरी बरोबर छान लागतं, भाताबरोबर, भाकरी बरोबर. अजून थोडंसं पाणी घालते. शिजून थोडंसं घट्ट होणार आहे ते. मीठ घालूया चवीनुसार. मीठ घातलेलं नाहीये. एक 10 मिनिटं याला आता आपण शिजून द्यायचं आहे झाकण ठेवून. थोडंसं अजून मला घट्ट वाटतंय, थोडंसं पाणी घालते. आणि आता हे झाकण ठेवून शिजवून घेऊया. दहा मिनिटं झालेलं आहे. आपलं गुट सॉरी चुटचुट उकळलंय, शिजलंय पण छान बघा. हे बघा, हे असंच पातळ असायला पाहिजे, म्हणजे भाकरी कुस्करून पण खाता येते आणि भाताबरोबर पण छान लागते.
आता ह्याच्यात आपण कोथिंबीर घालूया. गॅस बंद करायचा. अशा पद्धतीने तुम्ही चुटचुटं करून बघा, शेंगदाण्याची चुटचुटं करून बघा, छान लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.